जेल से ले आने वाला प्रभु यीशु मसीह के अधिपवित्र नाम में सब लोगों को लवकरात लवकर येणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या अतिपवित्र नावामध्ये सर्वांना ख्रिस्ती अभिवादन. प्रभु का वचन सीखना ये बहुत बड़ा आशीषदायी बात है. आणि देवाचं वचन शिकणं ही खूप मोठी आशीर्वादाची गोष्ट आहे. ना कितने लोग चाहता है लेकिन उनको मौका नहीं मिलता. आणि पुष्कळ लोकांची इच्छा आहे पण त्यांना संधी भेटत नाही. लेकिन प्रभु की कृपा है, प्रभु ने नासिक मंडली को अच्छा सुंदर अवसर दिया है. आणि ही देवाची खूप मोठी कृपा आहे की प्रभूने नाशिकच्या मंडळीला खूप चांगली संधी दिलेली आहे. तो कल हम लोगों ने देख रहा था कि मतलब विश्वास का जीवन का बारे. आणि काल आपण विश्वासाच्या जीवनासंबंधाने पाहत होतो. विश्वास का जीवन का अर्थ क्या है? आणि विश्वासाचं जीवन याचा अर्थ काय आहे? मसीह हमें जीना. हाँ, मसीह हमारे में जीना. आणि मैं एक विश्वासी कहेगा तो वो व्यक्ति कह रहा है कि मसीह मुझ में जी रहा है. आणि एक व्यक्ती जर असं म्हणतो की मी विश्वासू आहे याचा अर्थ काय की ख्रिस्त त्याच्यामध्ये जगत आहे. ये बहुत सुंदर बात है. आणि ही खूप सुंदर गोष्ट आहे. तो फिर हम विश्वास करता है कि नहीं कैसे मालूम? आणि आपण विश्वास करतो का नाही हे कसं समजणार? कल बोला था, काल सांगितलं. कल बोला हुआ क्लास के अंदर से ये दो सवाल है. अब ये दूसरा सवाल है. आणि मैं विश्वास करता है कि नहीं बोलता कैसे है, मालूम? वो विश्वास करता है तो बोलता है. बोलता है. आणि जो विश्वास करतो तो बोलतो. हाँ, अगर आप नहीं बोलता है तो आप एक सच्चा विश्वासी आणि तुम्ही जर बोलत नाही तर मग तुम्ही खरे विश्वासू नाही. है ना. आपको ये जरूर बोलना चाहिए. आणि निश्चितच तुम्ही हे बोलायला पाहिजे. आज जो लोग मतलब हमको पूछने की जरूरत नहीं, पर तो हम बोलते रहे. आणि आपल्याला विचारण्याची गरज नाही पण आपण बोलत राहू. हमें बोलना विश्वास का वो एक चिन्ह है. आणि आपण बोलणं हे विश्वासाचं एक चिन्ह आहे. प्रभु को बहुत धन्यवाद देता हूँ. प्रभूला खूप धन्यवाद असो. देखिए हमारे जीवन में जब प्रभु हमारे जीवन में रहते हुए हमारे जीवन में समस्या आएगा. आणि प्रभू आपल्या जीवनामध्ये राहत असताना आपल्या जीवनामध्ये समस्या येतील. है ना. प्रभु साथ है तो समस्या नहीं आएगा ऐसा कुछ वायदा नहीं. आणि प्रभू जर सोबत आहे तर समस्या येणार नाही असं काही अभिवचन नाहीये. लेकिन प्रभु साथ होते हुए मतलब कभी भी हमारे विश्वास का फर्क होता रहता. आणि प्रभू सोबत असताना सुद्धा आपली विश्वासाची पारख ही होत राहते. आज हमारा विश्वास कैसा है? आज आपला विश्वास कसा आहे? जब जीवन में समस्या आएगा तो मालूम पड़ेगा. आणि आपल्या जीवनामध्ये ज्या वेळेला समस्या येतील त्यावेळेला समजेल. उस समस्या को हम कैसे सामना करना. आणि त्या समस्येचा आपण कसा सामना करतो. जैसा एक बार प्रभु यीशु मसीह नाव में चेलों के साथ चल रहा था. आणि जसं एकदा प्रभू येशू ख्रिस्त जहाजामध्ये शिष्यांसोबत चालत होता. बहुत जगह पर है. मत्ती 8 अध्याय में उसका 23 से 27 तक जो वचनों में हम पढ़ता है. मग ते 8 अध्याय 23 ते 27 वचन. पढ़ने की जरूरत नहीं, मैं आपको बताता. आप लोगों को ये सब मालूम है. मैं ऐसा उसका खास बात आपको बताता हूँ. आणि तुम्हाला माहिती आहे म्हणून त्याच्यातली जी मुख्य गोष्ट आहे ती तुम्हाला मी सांगतो. प्रतिकूल आया. आणि प्रतिकूल आलं. अबे ये चेले लोगों को सब तैरना आता है उनको. आणि जे शिष्य आहेत त्या सगळ्यांना पोहता तर येतं. शायद तैरना एक प्रकार देखेगा तो यीशु मसीह को नहीं आता. आणि एक प्रकारे सांगायचं झालं तर प्रभू येशू ख्रिस्ताला पोहता येत नाही. क्योंकि वो एक कारपेंटर था. कारण तो एक सुतार होता. उसको कुर्सी बनाना, बेंच बनाना, चारपाई बनाना अच्छा आता है. आणि टेबल खुर्च्या बनवणं, कपाट बनवणं हे खूप चांगलं येतं. ये 30 साल तक यीशु मसीह ने खूब बना कर दिया है. आणि 30 वर्षापर्यंत प्रभू येशू ख्रिस्ताने हे पुष्कळ बनवलं. और यहाँ पर ये जो पत्रोस, आंद्रेयास, योहन, याकूब ये सब लोग मतलब स्पेशलिस्ट है. लोग मतलब थायरोलॉजी अच्छी तरह जानते. आणि मग पेत्रस, याकोब, योहान हे सगळे पोहण्यामध्ये खूप तरबेज आहे. लेकिन अभी ये लोग क्या बोलते मालूम है? आणि आता हे काय म्हणत आहे माहिती का? उसका 25 वचन पढ़ रहा. मतलब 8 अध्याय का 25 वचन. मग ते 8 अध्याय 25 वचन. तेनों ने पास आकर उसे जगाया हाँ. और कहा, हाँ. हे प्रभु हमें बचा, हाँ. हम नष्ट हुए जाते हैं. देखो आप नहीं, हम नष्ट हो रहे हैं. हम नष्ट. आणि तुम्ही नाही तर आमचा नाश होत आहे. अभी मतलब डूबेगा तो ये लोग कैसे भी तैर कर पार हो जाएगा, परंतु आप नष्ट हो ऐसे नहीं, हम नष्ट हो रहे हैं. आणि तुम्ही नष्ट होताय असं नाही तर आम्ही नष्ट होत आहे असं या ठिकाणी म्हणत आहे. एक बात जानना, एक गोष्ट जाणा प्रियांनो. आपका जीवन में अगर यीशु मसीह है तो आणि आपल्या जीवनामध्ये येशू ख्रिस्त आहे तर आपका नौवा जीवन की नौका कभी डूब नहीं सकता, डूबा नहीं सकता. आणि तुमच्या जीवनाची नाव जी आहे ती कधी पाण्यामध्ये डुबू शकत नाही. आपको इतना भी विश्वास नहीं. आणि एवढा पण तुम्हाला विश्वास नाही. एक बात आपको हमेशा याद रखना, आणि एक गोष्ट नेहमी तुम्ही लक्षात ठेवा, है ना. प्रभु जाने बिना और प्रभु माने बिना आपके जीवन में कभी भी कुछ भी बात नहीं आए.
आणि प्रभू न जाणता आणि प्रभूला ठाऊक नसताना तुमच्या जीवनामध्ये कुठलीही गोष्ट येणार नाही. क्या समझा? काय समजलं? है ना, देखो हमारा ये सिर का बाल तक गिना हुआ है. आणि आपल्या डोक्याचे केस सुद्धा मोजलेले आहे. वो एक बाल भी गिरता है तो कौन सा नंबर गिरा, 1 2 3 4 ऐसा नंबर है, वो नंबर में कौन सा नंबर गिरा ये तक प्रभु को मालूम. आणि आपल्या डोक्याचा एक जरी केस गळाला तर कुठल्या नंबरचा केस गळाला हे सुद्धा प्रभूला ठाऊक आहे. अभी आपका सिर में कितना नंबर मतलब बाल बच गया, प्रभु को मालूम कौन कौन सा नंबर बच गया. आणि तुमच्या डोक्यावर किती केस उरलेले आहे, किती नंबरचे उरलेले हे सुद्धा प्रभूला ठाऊक. देखो इतना प्रभु ख्याल करता है. आणि बघा प्रभू एवढी काळजी करतो. तो प्रभु को आपके जीवन में आने वाला इन्सिडेंट मालूम नहीं. आणि मग तुमच्या जीवनामध्ये येणारी घटना प्रभूला काही ठाऊक नाही का? इसलिए यीशु मसीह ने उन चेलों को जो साथ में उनको क्या उसको क्या नाम दिया था? आणि मग त्यांच्या सोबत राहणारे जे शिष्य त्यांना प्रभूने काय म्हटलं? उसका 26 हो जाए. 26 वचन. उसने उनसे कहा, हाँ. हे अल्पविश्वासी, देखा कैसा विश्वासी? अल्पविश्वासी. अल्पविश्वासी. आणि हे तुम्ही अल्पविश्वासू. देखा प्रियो, हमारे जीवन में हमारा विश्वास कैसा है? प्रियानो, आपल्या जीवनामध्ये आपला विश्वास कसा आहे? प्रभु का दृष्टि में हम अल्पविश्वासी है क्या? आणि प्रभूच्या दृष्टीमध्ये आपण अल्पविश्वासू आहोत का? है ना, ये अल्पविश्वासी होने के कारण आपका जीवन में आप डगमगा जाता. अल्पविश्वासू असल्या कारणाने आपण आपल्या जीवनामध्ये डळमळीत होतो. आप प्रतिकूलों में स्थिर नहीं रह पाता. आणि प्रतिकूल अवस्थेमध्ये स्थिर नाही राहू शकत. अभी एक सच्चा पक्का विश्वासी रहता तो आपको कभी भी प्रतिकूलों को देखकर डरने की जरूरत नहीं. आणि खरे विश्वासू जर असते तर मग प्रतिकूलला पाहून कधी घाबरले नसते. अभी इन लोग यीशु मसीह को सही प्रकार नहीं जाना. आणि या लोकांनी येशू ख्रिस्ताला योग्य प्रकारे नाही जाणलं. है ना, यीशु मसीह ने जब आंधी तूफान को शांत किया आणि येशू ख्रिस्ताने ज्या वेळेला वादळ शांत केलं तो वो चेले लोग क्या बोलता आणि मग त्यावेळेला शिष्य काय म्हणतात? है? आगे इसका 27 में 27 वचन. हाँ. और वे आशंका करते कहने लगे, हाँ. यह कैसा मनुष्य है ये कैसा मनुष्य है? कि आंधी और पानी भी उसकी आज्ञा माने. देखा, इसका मतलब आपके साथ कैसा प्रभु है, वो कितना सामर्थ्यवान है, उसका एक सही जानकारी रखना विश्वासी का कर्तव्य है. आणि तुमच्या सोबत असणारा जो प्रभू आहे तो किती सामर्थ्य आहे, तो काय करू शकतो याची खरी माहिती राहणं हे विश्वासणाऱ्याचं कर्तव्य आहे. हमारा प्रभु के लिए कोई भी काम असंभव है. आणि आपल्या प्रभू करता कुठलंही काम अशक्य आहे का? ऐसा कुछ बात है ही नहीं प्रिय. आणि असं काही नाहीच आहे प्रियांनो. प्रभु कभी भी आपको मालूम है, यीशु मसीह जीवन भर कभी भी सॉरी नहीं बोला. आणि प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या जीवनामध्ये कधीही क्षमा करा असं नाही म्हटलं. Praise the Lord. Praise the Lord. प्रभु को ऐसा बोलने का जरूरत नहीं. आणि प्रभूला असं बोलण्याची गरज नाही. अब देखो बघा, प्रियो वो सर्वशक्तिमान है. आणि प्रियांनो तो सर्वशक्तिमान आहे. उसके लिए कोई भी बात असंभव नहीं. आणि त्यांच्या करता कुठलीही गोष्ट अशक्य नाही. हमारे प्रभु के बारे में हमें कितना बहुत कम जानकारी है. आणि प्रभू संबंधाने आपल्याला किती कमी माहिती है आहे. ना, इसलिए एक बार चेले लोगों ने प्रभु को बोला था, लूका 17 अध्याय का 5 वचन में. लूक त्याचा 17 अध्याय त्याच्या 5 वचनामध्ये शिष्याने प्रभू येशू ख्रिस्ताला म्हटलं, प्रभु हमारा विश्वास को बढ़ा दे. आणि प्रभू आमचा विश्वास वाढव. है, वो लोग बोलते हैं कि प्रभु हमारे विश्वास को बढ़ाओ. आणि शिष्य प्रभूला म्हणत आहे की प्रभू आमचा विश्वास वाढव. बहुत बड़ी बात है. आणि खूप मोठी गोष्ट आहे. हमारे जीवन की यात्रा में विश्वास प्रकट करने के लिए कई अवसर आएगा. आणि आपल्या या जीवन प्रवासामध्ये विश्वासाचं प्रदर्शन करण्याकरता पुष्कळ अशा वेळ येईल, संधी येईल. तो हमें विश्वास का शूरवीर बनना. आणि विश्वासाचे शूरवीर आपल्याला व्हायचंय. है ना, मुझे बहुत पसंद एक वचन है दानियल 11:32 का आखिरी भाग. दानियल त्याचा 11 अध्याय त्याच्या 32 वचनाचा शेवटला भाग. है ना, ये आप लोगों को सबको वो भाग बहुत अच्छा लगना चाहिए, मैं आशा करता हूँ. आणि हा भाग सगळ्यांना खूप आवडायला पाहिजे अशी माझी अपेक्षा आहे. जो प्रभु को जानेगा आणि जो कोणी प्रभूला ओळखेल वो याव बांधकर बड़े बड़े काम करेगा. आणि तो धैर्य बांधून मोठे मोठे काम करेल. क्या करेगा? काय करेल? कौन करेगा? कोण करेल? जो प्रभु को जाने. आणि जो प्रभूला जाणेल. जो प्रभु को जानेगा वो याव बांध करके बड़े बड़े काम करेगा. आणि तो धैर्य बांधून मोठे मोठे कार्य करेल. बहुत बड़ी बात है. खूप मोठी गोष्ट आहे. आज आप प्रभु के साथ चलते हुए कहाँ तक प्रभु को जान पाया? आणि प्रभू सोबत चालत असताना कुठपर्यंत प्रभूला तुम्ही जाणू शकले? है ना, अपने प्रभु को आप जानते हैं क्या? आणि आपण आपल्या प्रभूला जाणतो का? एक बार है ना, एक राजा
मला एक जेल ऐसा विजिट किया राजा, आणि एकदा राजाने तुरुंगाला भेट दिली. तो वो उधर कैदियों को पूछा तुम क्यों जेल में आया? आणि मग त्या ठिकाणी असणारे जे कैदी आहेत त्यांना विचारलं तुम्ही या ठिकाणी का आले? क्या बताऊं राजा, मैंने कुछ गलती नहीं की, उन लोगों ने मेरे को फंसाया, उन्होंने मेरे को ये किया वो किया, मैंने कुछ किया. आणि मग ते असे उत्तर देतात की राजा मी काय करू, मी माझ्या जीवनामध्ये काही चुकी नाही केली, पण त्या लोकांनी मला फसवलं, मी कुठलीही चुकी नसताना या ठिकाणी आहे. वो एक एक लोगों के पास गया, आणि एक एक लोकांकडे तो गेला सभी लोगों की बात. आणि सगळ्यांनी तेच सांगितलं. और एक व्यक्ति बोला आणि एका व्यक्तीने म्हटलं राजा मैंने गुनाह किया आणि राजा मी गुन्हा केला और मुझे इसलिए ये सजा मिली. आणि म्हणून मला ही शिक्षा आहे. तो राजा ने बोला मग राजाने म्हटलं ये सब लोग निर्दोष है और एक गुनाहगार, ये इजली रहना अच्छा नहीं, इसको छोड़ो. छोड़ दो. आणि मग हे सगळे लोक जे आहेत ते निर्दोष आहे आणि हा एकटाच गुन्हेगार आहे, मग याला इथं ठेवणं योग्य नाहीये, याला सोडून द्या. क्या समझा Yes. प्रियो? और अपनी सच्चा अवस्था को मानने के लिए तक आज वो आदामी स्वभाव के लोग बिल्कुल तैयार नहीं. आणि आपली खरी अवस्था मांडण्याकरता अजूनही तो आदामी स्वभाव आपल्याला तयार करत नाही. अब सोचना, तुम्ही विचार करा. कभी भी आप देखना कोई भी इंसान को कभी भी कुछ भी पूछेगा तो जरूर वो बहाना निकालने में पीछ लिए. आणि कधीही कुठल्या व्यक्तीला काय विचारलं तर मग त्याच्यामध्ये कारण शोधायला तो एकदम PhD झालेला आहे. सच्चाई बोलेगा ही नहीं. आणि सत्य तो बोलणारच नाही. प्रियो, सच्चाई बोलना सीखो. प्रियांनो, सत्य बोलायला शिका. उनके साथ प्रभु रहता त्यांच्या सोबत प्रभू राहतो. है ना. आप झूठ बोल रहा है, आपका दिल गवाही दे रहा है कि मैंने उनको उल्लू बनाया, पर तो उल्लू आपने उनको नहीं बनाया, आप उल्लू बना. आणि तुम्ही खोटं बोलता आणि तुम्हाला असं वाटतं की त्या समोरच्याला मी वेड्यात काढलं. तुम्ही त्यांना वेड्यात नाही काढले, तुम्ही स्वतः वेडे झाले. तो आप सच्चा एक विश्वास का जीवन बिताए. आणि खरं एक विश्वासाचं जीवन जगा. अभी विश्वास का जीवन का अभी आप देखो, सच्चा विश्वासी को हम कैसा पहचानेगा? आणि का खरा जो विश्वास आहे त्याला आपण कसं ओळखणार? प्रतिकूल में, प्रतिकूल अवस्थेमध्ये. है ना. एक बच्चा काम से सीखा कब समझेगा? आणि एखादा मुलगा कुठपर्यंत शिकला, त्याने अभ्यास किती त्याला समजला हे कसं समजणार? कब समझेगा? परीक्षा के टाइम पे. परीक्षा आएगा तो आणि परीक्षा आली तर देखा है, कृपा को मान, क्योंकि वो परीक्षा देते रहता. देखो मैं आपको बताना चाहता हूँ, परीक्षा आता है तब मालूम पड़ता आणि प्रेरणो परीक्षा येते त्यावेळेला समजतं. है ना. वो अच्छा हमारा पढ़ने वाला व्यक्ति है तो वो बोलेगा मुझे कोई परीक्षा से कोई डर नहीं, क्योंकि मैं तो बड़ी आराम से मतलब सब में A+. आणि A+ लेगा लेगा. तो बड़ा अपने को मला अच्छा पढ़ाई करने वाला व्यक्ति बोलेगा मुझे कोई टेंशन नहीं. आणि मग ज्याने चांगला अभ्यास केलेला आहे त्याला परीक्षेची अजिबात भीती राहत नाही. आणि तो म्हणतो परीक्षेची मला काही भीती नाही, मला काही टेन्शन नाहीये. हाँ, एक सच्चा विश्वासी का शब्दों में ये बात आएगा. आणि एक जो खरा विश्वास आहे त्याच्या बोलण्यामध्ये ही गोष्ट येईल. अभी मैं आपको बोलता हूँ, विश्वास का शब्द में उनका विश्वास का गहराई हमें प्रकट होता है. आणि जे विश्वासू आहे त्यांच्या बोलण्याच्या द्वारे त्यांची विश्वासाची गहनता आपल्याला प्रगट होते. एक बार इब्रानी बालकों के जीवन में एक बड़ा परीक्षा है. आणि एकदा इब्री बालकाच्या जीवनामध्ये एक मोठी परीक्षा आली. मुझे आपको मालूम है, नए लोग या मतलब इसराइल के लोग कभी भी मूर्ति पूजा नहीं करता. आणि इस्रायलचे लोक कधीही मूर्ती पूजा करत नाही. अभी यहाँ पर राजा ने एक सोने का मूर्ति खड़ा किया आणि राजाने एकदा एक सोन्याची मूर्ती उभी केली. और बोला कि इस मूर्ति के सामने दंडवत करना. आणि मग म्हटलं की या मूर्ती समोर तुम्हाला दंडवत करायचे. अगर नहीं करेगा जर नाही केलं तर उनको आग में डालेगा. आणि त्यांना अग्नीमध्ये टाकण्यात येईल. है ना. हमारा एक रिहर्सल हुआ, उसमें ये बेचारे लोग बिल्कुल दंडवत नहीं किया. आणि मग एकदा सगळ्यांना तिथे पाठवण्यात आलं. त्यावेळेला या मुलांनी अजिबात दंडवत नाही केलं. तो बुला कर पूछा कि तुम लोग क्यों नहीं किया? आणि मग त्यांना बोलवलं आणि विचारलं तुम्ही नमस्कार का नाही केला? राजा ये ओरिजिनल हो, रिहर्सल हो, हम रिहर्सल में भी ऐसा गलती काम नहीं करते. आणि मग त्यावेळेला त्या इब्री बालकाने म्हटलं राजा हे नाटक असू द्या किंवा खरं करू असू द्या, आम्ही नाटकामध्ये सुद्धा खोटं काही करत नाही. ऐसा है क्या? असं आहे का? फिर वो 7 गुना
आग बढ़ाओ। आणि मग चला 7 पट अग्नी वाढवा. तो वो बच्चा लोग बोलने वाला शब्द तो बहुत अनोखा है। आणि मग त्या वेळेला ते मुलं बोलणारा शब्द खूप अद्भुत आहे. दानिएल 3 अध्याय का 17-18 वचन। दानिएल 3 अध्याय 17-18 वचन. हमारा परमेश्वर हाँ जिनकी हम उपासना करते हैं हाँ वो हमको उस धधकते हुए भट्टे की आग से बचाने की शक्ति रखता है। हाँ वरन हे राजा हाँ वो हमें तेरे हाथ से भी छुड़ा सकता है। हाँ परंतु यदि नहीं हाँ तो हे राजा हाँ तुझे मालूम हो हाँ। कि हम लोग तेरे देवता की उपासना नहीं करेंगे हाँ और न तेरी खड़ी कराई हुई सोने की मूर्त को हाँ। दंडवत करेंगे। अब देखिए कितना अद्भुत बात है प्रियो, आणि किती अद्भुत गोष्ट आहे प्रियांनो. मतलब कितना हिम्मत है। आणि त्यांच्यामध्ये किती धैर्य आहे. राजा इसमें तर्क वितर्क करने का जरूरत नहीं है। आणि हे राजा याच्यामध्ये तर्क वितर्क करण्याची गरज नाहीये. हम लोग कभी भी मूर्ति के सामने दंडवत नहीं करेंगे। आणि मूर्तीच्या समोर आम्ही दंडवत कधीही करणार नाही. किसके साथ बोल रहे हैं? आणि हे कोणासमोर बोलत आहे? राजा के साथ। आणि राजासोबत. अब सोचो आता विचार करा. ये पड़ोसी के साथ नहीं बोल रहा है, आणि हे शेजारच्या कुठल्या माणसासोबत नाही बोलत आहे. एक साधारण व्यक्ति के साथ नहीं बोल रहा एक है, साधारण व्यक्ति सोबत नाही बोलत आहे. बड़े सभा में बड़े दरबार के बीच में लोगों के बीच में इतना हिम्मत के साथ बोलने के लिए क्या चाहिए? आणि एक मोठ्या महासभेमध्ये एवढ्या मोठ्या दरबारामध्ये एवढ्या मोठ्या लोकांसमोर हे बोलण्याकरता काय पाहिजे? उनको चाहिए मेरा परमेश्वर कौन है उस पर विश्वास। आणि त्याच्यासाठी पाहिजे माझा परमेश्वर कोण आहे त्याच्यावर असलेला विश्वास. वो लोग बोलता है कि हमारा परमेश्वर हमें छुड़ाने के लिए सामर्थ्य रखता है। आणि ते अशा प्रकारे म्हणतात की या मोठ्या अग्नीमधून हे आमचा परमेश्वर आम्हाला सोडवण्याचं सामर्थ्य ठेवतो. इवन अगर हमारा प्रभु को हम उसमें मरने की इच्छा है तो भी मरने के लिए तैयार है, परंतु हम दंडवत नहीं करेगा क्योंकि हमारा परमेश्वर सामर्थ्य है। आणि मग त्या ठिकाणी आम्ही मरावं असं जर आमच्या परमेश्वराची इच्छा असेल तरी सुद्धा आम्ही तिथं मरायला तयार आहे, पण तुझ्या मूर्तीला आम्ही दंडवत करणार नाही. यीशु मसीह में विश्वास करना काफी नहीं, आणि प्रभू येशू ख्रिस्तामध्ये विश्वास करणं पुरेसं नाही. यीशु मसीह के लिए मरने के लिए तैयारी चाहिए। आणि येशू ख्रिस्ता करता मरायला तयारी पाहिजे. यीशु मसीह की गवाही देते हुए मरने के लिए आज कितने लोग तैयार हैं? आणि येशू ख्रिस्ताची साक्ष दे तर मरायला किती लोक तयार आहेत. क्योंकि जरूरत पड़ेगा, आणि गरज पडेल. आपके सामने मृत्यु आकर खड़ा होकर के आपको चैलेंज करेगा। आणि तुमच्या समोर मरण उभा राहील आणि तुम्हाला आव्हान करेल. आप यीशु मसीह को त्यागे बिना आप एक कदम आगे नहीं बढ़ पाएगा। आणि येशू ख्रिस्ताचा त्याग न करता एकही पाऊल तुम्ही पुढे टाकू शकणार नाही. आपको मृत्यु से बचाने वाला कौन है? आणि तुम्हाला मरणापासून वाचवणारा कोण आहे? मृत्यु का अधिकारी कौन है? आणि मरणाचा अधिकारी कोण आहे? तो इब्राहिम बालकों को इतना बाइबल स्टडी नहीं मिला था, आणि इब्री बालकांना एवढं बायबलचं अध्ययन नव्हतं. परंतु आज प्रभु के लोगों को ये सब मालूम, आणि आज प्रभूच्या लोकांना हे सगळं काही ठाऊक आहे. क्योंकि मृत्यु का अधिकारी हमारे यीशु मसीह है। कारण मरणाचा अधिकारी आपला प्रभू येशू ख्रिस्त आहे. ये जानने के बावजूद भी आपके जीवन में इसका परिचय आएगा तो क्या होगा? आणि माहिती असताना सुद्धा आपल्या जीवनामध्ये याची परीक्षा आली तर मग काय होईल? थोड़ा सोचो, थोडा विचार करा. है आपको प्रभु ने बोला ना, जो अपना प्राण बचाना चाहेगा से खोएगा. वो खोएगा, आणि प्रभूने सांगितलं जो कोणी आपला जीव वाचू पाहिल तो त्याला नष्ट करेल. और जो अपना प्राण प्रभु के खातिर खोएगा आणि जो कोणी आपला जीव प्रभूसाठी गमवाल वो बचाएगा। तो वाचला जाईल. इसलिए बोला लोत का पत्नी को याद रखो। आणि म्हणूनच प्रभूने असं म्हटलं लोटाच्या बायकोची आठवण ठेव. लोत का पत्नी को अपना प्राण बहुत अच्छा लगता, दुनिया अच्छा लगता, इसलिए गया वो। आणि लोटाच्या बायकोला आपला जीव खूप प्रिय आहे, जग खूप प्रिय आहे, म्हणून ती मिठाचा खांब झाली. सही बात है ना? खरं आहे ना? ये प्रभु ने हमको इतना चेतावनी देने के बावजूद भी इस प्रभु में आने के बाद प्रियो देखो ऐसा कोई परीक्षा बहुत लोगों के जिनमें आया नहीं, परंतु अगर परीक्षा आए तो मुझे प्रभु के साथ मरने का निर्णय है क्या? आणि अशा प्रकारची परीक्षा पुष्कळ लोकांच्या जीवनामध्ये आली नाही. आणि जर अशा प्रकारची परीक्षा आली तर प्रभूसाठी मी मरायला तयार आहे का? प्रियो आज का समय में भी बहुत लोगों को यीशु मसीह के लिए मृत्यू सहना पड़ता है। आणि आजच्या दिवसामध्ये सुद्धा पुष्कळ लोकांना प्रभू येशू ख्रिस्तासाठी मरण सहन करावं लागतं. यीशु मसीह खातिर बहुत माना सफरिंग में चलने वाले लोग आज भी बहुत लोग जेल में, बंदीगृह में, बहुत कष्ट में, तकलीफ में, प्रतिकूल में है। आणि प्रभू येशू ख्रिस्तासाठी आजही पुष्कळ लोक बंदीगृहामध्ये, पुष्कळ त्रासामध्ये, पुष्कळ छळामध्ये आहे.
प्रभु ने हमें अनुकूल परिस्थिति में देखा, इसका मतलब हमारे जीवन में ऐसा अवस्था नहीं आ सकता, ऐसा नहीं, परंतु एक दिन ऐसा कुछ बात आ गया तो प्रेम प्रभु के खातिर मरने के लिए तैयार होगा क्या? आणि प्रभूने आपल्या अनुकूल परिस्थितीमध्ये ठेवलं. याचा अर्थ असा नाही की अशा प्रकारची परीक्षा आपल्या जीवनामध्ये येणार नाही, पण जर अशी परीक्षा आली तर प्रभू करता मी मरायला तयार आहे का? ये बहुत जरूरी बात है. आणि हे खूप महत्वाची गोष्ट आहे. है ना? पौलुस बोलता है कि तुम मेरे प्रति ऐसा बंदी गृह में जाएगा सोच करके रोता क्यों? मैं प्रभु के लिए मरने के लिए तयार आहे. तैयार हूं. आणि पौल असं म्हणतो की मी मला बंदीगृहामध्ये टाकण्यात येईल म्हणून तुम्ही माझ्यासाठी व्याकुळ का होता? मी फक्त बंदीगृहामध्ये जाण्याकरता नाही तर प्रभूसाठी मरायला पण तयार आहे. कहा लिखा? आणि हे कुठं लिहिलेलं आहे? प्रेरितो 21:13. 21 अध्याय का 13 वचन में. आणि प्रेषित त्याचा 21 अध्याय त्याच्या 13 वचनामध्ये लिहिलंय. जो वचन में नहीं है वो मैं आपको नहीं बताता. आणि जे वचनामध्ये नाही ते मी तुम्हाला नाही सांगत. अभी आप देखिए शत्रु अभद्रों के जीवन में एक भयंकर संकट आ गया. आणि शद्रक मेषक आणि अबेदनो यांच्या जीवनामध्ये भयंकर संकट आलं. मानव अभी यहाँ पर जल करके मरने वाला बात है. आणि या ठिकाणी जळून मरणारी गोष्ट आहे. हम देखते हैं कि वो लोग नहीं डरा अपनी, आणि आपण पाहतो की ते घाबरले नाही. वो लोग दंडवत नहीं किया. आणि त्यांनी त्या मूर्तीला दंडवत नाही केला. क्या हुआ? काय झालं? उनको पकड़ करके आग में डाला. आणि त्यांना पकडून अग्नीमध्ये टाकण्यात आलं. हमेशा एक बात याद रखना, आणि नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा, आपका समस्या का बीच में, आपका समस्या आपका जीवन में आने से पहले प्रभु आपके लिए वहां पर वेट कर रहा है. आणि तुमच्या जीवनामध्ये येणारी जी समस्या आहे ती समस्या येण्याच्या अगोदर त्या समस्येमध्ये प्रभू तुमची वाट पाहत आहे. आप सोचो प्रियो, तुम्ही विचार करा प्रियांनो. ना ये तीनों बालकों को जब उस आग में डाला, आणि या तिन्ही बालकांना ज्या वेळेला त्या अग्नीमध्ये टाकलं, जैसा जा करके वो गिरना चाहिए ऐसा नहीं गिरा प्रियो. आणि जसं जाऊन त्या अग्नीमध्ये ते पडायला पाहिजे तसं नाही पडले. एक जैसा फूल को हाथ में लेता ऐसे यीशु मसीह ने हाथ में लिया. आणि जसं जसं फुलाला आपण आपल्या हातामध्ये घेतो तसं तसं प्रभू येशू ख्रिस्ताने त्या तिघांना आपल्या हातामध्ये घेतलं. आओ मेरे प्यारे बच्चों, आणि या माझ्या प्रिय बालकांनो, मैं तुम्हारे लिए इंतजार में था. आणि मी तुमचीच वाट पाहत होतो. देखिए प्रियो, वास्तव में ना प्रभु का दिल को कितना आनंद हुआ. आणि बरोबर प्रियांनो, प्रभूच्या हृदयाला किती आनंद झाला. क्योंकि प्रभु के खातिर उस विश्वास की घोषणा करते हुए प्रभु का नाम ऊंचा करने वाला लोगों के प्रति प्रभु बहुत आभारी है. आणि प्रभूची नावाची घोषणा करणारे आणि प्रभूचं नाव उंच करणारे असे जे लोक आहेत त्यांच्या संबंधाने प्रभू खूप कृतज्ञ आहे. भयंकर बात है ना. आणि किती भयंकर गोष्ट आहे ना. राजा ने सोचा या उधर बैठा वो लोग सोचा तीनों जोर से चिल्लाएंगे क्योंकि आग भयंकर है. आणि मग राजाने विचार केला आणि त्या ठिकाणी असणाऱ्या लोकांनी विचार केला की ते लोक खूप जोरात जोरात ओरडतील कारण अग्नीची उष्णता खूप जास्त आहे. परंतु वहां पर हमने क्या देखा? आणि त्या ठिकाणी आपण काय पाहिलं? वह उनको बांध करके डाला था. आणि त्यांना बांधून टाकले होतं. अभी परीक्षा में गया तो बंधन भी खुल गया. आणि त्या परीक्षेमध्ये गेल्यानंतर त्यांची बंधनं सुद्धा मोकळी झाली. और बहुत काफी बड़ा आगे आणि खूप मोठा तो अग्नी आहे. बहुत जैसा अभी मतलब बगीचा में घूम रहा है ऐसा उसके अंदर घूम रहा है. आणि मग जसे ते बागेमध्ये फिरतात त्याप्रमाणे त्या अग्नीमध्ये फिरत होते. राजा अचंभित हो गया. आणि राजा जो आहे तो एकदम आश्चर्यचकित झाला. मतलब मंत्रियों को बुलाकर पूछा. आणि मंत्र्यांना बोलून त्यांनी विचारलं. तीन जगह तीन तरह. आणि 3 जण होते ना. मेरा हाथ ठीक है कि नहीं? मेरे को तो 4 दिखते उसमें. आणि मग ते 3 होते ना, मला तर 4 दिसतात. क्या बात है. आणि काय गोष्ट आहे प्रियांनो. अब देखो राजा गवाही दे रहा है कि मेरे को 4 दिख रहा है. आणि मग त्या ठिकाणी राजा सांगत आहे की मला 4 दिसत आहे. तब राजा को याद आया. त्यावेळेला राजाला आठवलं. उन्होंने गवाही दिया था. आणि त्यांनी साक्ष दिली होती. हमारा परमेश्वर आमचा परमेश्वर सच्चा परमेश्वर आणि खरा परमेश्वर, जीवित परमेश्वर, तो जिवंत परमेश्वर छुड़ाने वाला आणि परमेश्वर, मुक्ती देणारा परमेश्वर. उसको छुड़ाने का सामर्थ्य है. आणि मुक्ती देण्याचं त्याच्याकडे सामर्थ्य आहे. राजा ने जान लिया. आणि राजाने सांगितलं. राजा वहां पर जाकर क्या बोलता है? आणि त्या ठिकाणी जाऊन राजा काय म्हणतो? उसका 29 वचन. त्याचं 29 वचन. इसलिए अब मैं आज्ञा देता हूँ हाँ. कि देश और जाति जाति के लोगों हाँ. और भिन्न भिन्न भाषा हमारा उसका 19 से 20 वचन मतलब सब नबी
26 में, हाँ 26 पढ़ना। फिर नबूकदनेस्सर उस धधकते हुए भट्टे के द्वार के पास जाकर कहने लगा, करेक्ट, हाँ हे शद्रक, मेशक और अबेदनगो, हाँ हे परम प्रधान परमेश्वर के दासो, हाँ, क्या राजा को कौन सिखाया ऐसे बात? आणि राजाला ही गोष्ट कुणी शिकवली? परम प्रधान परमेश्वर की दासो, आणि परमप्रधान परमेश्वराचे सेवकांनो, प्रेज द लॉर्ड। प्रियो, अब एक परीक्षा पार हो जाएगा तो आपको प्रमोशन मिलेगा। आणि प्रियांनो, एक परीक्षा जर तुम्ही पार केली ना तर मग तुम्हाला पद उन्नती भेटेल। अभी आप देखो, राजा को ही आमंत्रण देना पड़ा, आणि मग राजालाच आमंत्रण द्यावं लागलं। राजा जाकर के आमंत्रण दिया आणि राजाने जाऊन त्यांना बोलवलं और राजा देश के लोगों को एक घोषणा किया, वो है 29। आणि मग राजाने त्या देशाच्या लोकांना एक घोषणा केली, ते आहे 29 वचन। हाँ इसलिए अब मैं यह आज्ञा देता हूँ हाँ कि देश देश और जाति जाति के लोगों हाँ। और भिन्न भिन्न भाषा बोलने हाँ। वालों में से हाँ। जो कोई शद्रक, मेशक और अबेदनगो के परमेश्वर की कुछ निंदा करेगा, हाँ। वह टुकड़े टुकड़े किया जाएगा हाँ। और उसका घर बुरा बनाया जाएगा, हाँ। क्योंकि ऐसा कोई और देवता ऐसा कोई और देवता नहीं जो इस रीति से बचा सके। इस रीति से बचा सके। हाँ आणि अजून दुसरा कोणी परमेश्वर नाही की जो अशा प्रकारे सोडू शकतो। प्रियो, आपका विश्वास के द्वारा लोग, अधिकारी वर्ग ये बताने के लिए उनका मुंह, उनका दिल प्रभु तैयार करेगा, ऐसा छुड़ाने वाला परमेश्वर है ही नहीं। आणि तुमचा विश्वास बघितल्यानंतर जे अधिकारी लोक हे बोलण्या करतात ते अशा प्रकारे उतावेळ होतील की तुमच्या परमेश्वरा समान दुसरा परमेश्वर कोणी नाहीये की जो तुम्हाला मुक्त करू शकतो। आपका जीवन में ऐसे गवाही है, तुमच्या जीवनामध्ये अशी साक्ष आहे का? विश्वास का गवाही। आणि विश्वासाची साक्ष। मैं आपके जीवन में, मेरे जीवन का अनुभव, मैंने आपको बहुत से बात बताया आणि माझ्या जीवनाच्या पुष्कळ अनुभव मी तुम्हाला सांगितले है ना। हिमाचल का एक बात मैंने आपको बताया, एक मेजर रविंद्र सिंह शराबी आदमी है, मतलब एक लेफ्टिनेंट जनरल अमर सिंह का बेटा, वो आकर एक बात कबूल किया, तुम्ही आपका परमेश्वर सच्चा परमेश्वर। आणि मग एक मोठा अधिकारी आहे, त्याने या गोष्टीला मान्य केलं की टॉमी, खरोखर तुझा परमेश्वरच खरा परमेश्वर आहे। वो मेरा ट्रांसफर कराने के चक्कर में था, पर उसका ही ट्रांसफर है। आणि तो माझी बदली करण्याची तो योजना बनवत होता, पण शेवटी त्याचीच बदली झाली। बाकी कहानी आपको मालूम, इसलिए विस्तार से अभी बोलने का टाइम नहीं। आणि ती सर्व घटना तुम्हाला याच्या अगोदरही सांगितली, म्हणून परत काय सांगण्याची वेळ नाही। परंतु प्रियो, उसने ये जाना ये सच्चा परमेश्वर है। आणि मग त्याने जाणलं प्रियांनो की खरा परमेश्वर कोण आहे। ऐसा कितना संदर्भ आया प्रियो, आणि असे कितीतरी प्रसंग आले। हमारे जीवन में जरूर हमारा विश्वास की फर्क आएगा, बहुत से बड़े बड़े पहले समस्या आएगा, लेकिन अगर आप विश्वास में बना रहेगा तो वहां पर प्रभु का महिमा हो जाएगा। आणि आपल्या जीवनामध्ये विश्वासाच्या परीक्षा येतील, पण आपण जर विश्वासामध्ये दृढ राहिलो तर निश्चितच त्या ठिकाणी देवाच्या नावाचा गौरव होईल। 71 का 19 में पढ़ता है, आणि स्तोत्र 71 त्याच्या 19 वचनामध्ये आपण पाहतो, लॉर्ड जीसस, हे परमेश्वर, हाँ तेरा धर्म अति महान है। हाँ, तू जिसने महान कार्य किए हैं, तू जितने महान कार्य किया है, हे परमेश्वर, तेरे तुल्य कौन है? तेरा तुल्य कौन है, मतलब तेरा तुल्य कोई नहीं। आणि हे परमेश्वरा, तुझ्या बरोबरीचं कोणी नाही। प्रियो, हमारे प्रभु का तुल्य कोई नहीं। आणि प्रियांनो, आपल्या परमेश्वराच्या बरोबरीचं कोणी नाही। कोई एकमात्र सच्चा जीवित परमेश्वर है, आणि तोच एक मात्र जिवंत परमेश्वर आहे। और हम वो जीवित परमेश्वर का संतान है, आणि त्या जिवंत देवाचे आपण पुत्र आहोत। है ना। वास्तव में है ना, अभी आप ये बातों को थोड़ा गौर दे करके शिखो प्रियो। हम लोग एक साधारण लोग नहीं, हम सच्चा जीवित परमेश्वर का लोग हैं, परमेश्वर का हम संतान है। ये दुनिया में हम उस पवित्र नाम को ऊंचा करने के लिए रखा हुआ है। आणि एक गोष्ट तुम्ही खूप गांभीर्याने पहा की आपण जिवंत देवाची लेकरं आहे, आणि त्याचं नाव उंच करण्याकरता परमेश्वराने आपल्याला या जगामध्ये ठेवलेलं आहे। ऐसा नहीं कि थोड़ा कुछ बात आ गया तो फिर हम निराश का शब्द बोलना, मर गया, लूट गया, ये क्या करेगा, ऐसे नो प्रियो, एक विश्वासी का शब्द नहीं, बोली नहीं होना, मन के अनुभव नहीं होना। आणि मग थोडीशी समस्या आल्यानंतर मग कुरकुर करण्याची जे शब्द आहे की मी बर्बाद झालो, माझा नाश झाला, माझं खूप मोठं नुकसान झालं, असं विश्वासणाऱ्याचे शब्द कधी राहत नाही।
विश्वासियों का पिता कहलाने वाला अब्राहम के एक शब्द में आपको याद रहना चाहता हूं। आणि विश्वासणाऱ्याचा पिता म्हटला गेलेला अब्राहमाचा एक शब्द मी तुम्हाला सांगू इच्छितो. मैं उत्पत्ति 22:5 होते। उत्पत्ती त्याचा 22 अध्याय त्याचं 5 वचन. देखिए, आपका आवाज, आपका शब्द ये बात प्रकट करता कि आपका विश्वास कितना ऊंचा लेवल पे है। आणि तुमचं बोलणं या गोष्टीला प्रगट करतं की तुमचा विश्वास किती मोठा आहे. और उसने अपने सेवकों से कहा, हाँ। गधे के पास यही ठहरे रहो, हाँ। यह लड़का और मैं हाँ। वहाँ तक जाकर हाँ। और आराधना करके फिर तुम्हारे पास लौट आएंगे. देखिए, यहाँ पर अब्राहम कहने वाले ये शब्द थोड़ा सोचिए। आणि अब्राहम या ठिकाणी बोलणारा शब्द जरा तुम्ही विचार करा. मैं और ये लड़का मी आणि हा बालक हम आराधना के लिए जा रहे हैं। आणि आम्ही आराधना करता जात आहोत. आराधना करके वापस मैं आऊंगा ऐसा नहीं, हम आएंगे। आणि आराधना करून मी एकटा येईल असं नाही, तर आम्ही दोघं परत येऊ. अभी माना अब्राहम माना किसके लिए जा रहा है? आणि आता या ठिकाणी अब्राहम कशा करता जात आहे? आराधना के लिए। आराधना करण्याकरता. क्या प्रिय आराधना? आणि प्रेरणो आराधना काय? जो आपको है? प्रिय है प्रभु को. क्या आराधना? गीत गाना आराधना है क्या? आणि गीत गाणं आराधना आहे का? स्तुति करना आराधना है क्या? आणि स्तुती करणं आराधना आहे का? प्रियो, वो सब उसका एक छोटा सा दूर की बात है। आणि हे सगळं काही छोटस ते लांबच्या गोष्टी आहे. आराधना क्या है? आराधना काय? ना कई लोग बोलते इधर ही आया तो आराधना ही नहीं। आणि काही लोक म्हणतात की इथं आलं तर आराधनाच नाही. लोग ऐसा मैंने उन लोग किस बात को आराधना समझा? आणि लोक कुठल्या गोष्टीला आराधना समजले? डुम 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 बजा करके गीत गाना उसको आराधना समझा। आणि मोठमोठ्याने ढोल वाजवणं त्याला ते आराधना समजले. थोड़ा ध्यान से समझ लो प्रियो, आणि थोडस चांगल्या प्रकारे समजून घ्या. आराधना क्या है? आराधना काय आहे? पहली बात, आराधना प्रभु को देना है। आणि पहिली गोष्ट, आराधना ही देवाला देणं आहे. और हम प्रभु को देते हैं तो क्या देना? आणि आपण जर प्रभूला देतो तर आपण काय द्यायचंय? अपना सबसे मूल्यवान चीज देना, वो है ओरिजिनल आराधना। आणि आपली सगळ्यात बहुमूल्य गोष्ट प्रभूला देणं, ती आहे खरी आराधना. क्या समझा? काय समजलं? जो आपका बेच गया वो देना नहीं आराधना। आणि आपल्याकडे जे उरलेलं सुरलेलं आहे ते प्रभूला देणं ही आराधना नाहीये. वो तो आप एकदम मतलब प्रभु का निंदा कर रहे हैं। आणि तुम्ही एकदम प्रभूची निंदा करत आहात. आप सोचो, विचार करा. आप किसी को कुछ देने का अर्थ वो व्यक्ति का योग्य रीति का देना चाहिए। आणि मग कोणाला जर काही आपण देतो तर तो जो व्यक्ती आहे त्याची जी प्रतिष्ठा आहे त्याच्या योग्यतेचं, त्याच्या लायकीचं आपण त्याला द्यायला पाहिजे. मैं नरेंद्र मोदी साहब को एक तोहफा दे रहा है। आणि नरेंद्र मोदी साहेबांना मी एक पारितोषिक देत आहे, गिफ्ट देत आहे. 100 रुपया का थोड़ा फ्रूट पैक करके दे दिया। आणि 100 रुपयाचे फळ जे आहे ते पॅक करून देतोय. वो योग्य तोहफा है। आणि तो त्यांच्याकरता योग्य गिफ्ट आहे का? और हम बोलते हैं, अरे हमने तोहफा दिया। आणि मग आपण अशा प्रकारे खुशालकी मिळवतो की आम्ही बक्षीस दिलं. वो खुश होगा? आणि ते खुश होतील का? उल्टा आपके ऊपर नाराज हो जाएगा, आणि उलट तुमच्यावर ते नाराज होतील. क्योंकि उसका योग्य आपने उसको तोहफा दिया नहीं। आणि त्यांच्या लायकी साजेस असं आपण गिफ्ट दिलं नाही. प्रियो, आप प्रभु को जो आराधना करने का अर्थ क्या है प्रिय? आणि प्रभूची आराधना करणं याचा अर्थ काय आहे प्रियांनो? प्रभु का योग्य रीति में आपका जीवन का सबसे मूल्यवान बात प्रभु को अर्पण करना। आणि प्रभूच्या योग्यतेस तुमच्या जीवनाची सगळ्यात बहुमूल्य गोष्ट प्रभूला अर्पण करायची आहे. अभी आपका जीवन का सबसे मूल्यवान बात एक प्रकार सोचेगा तो क्या है? आणि तुमच्या जीवनाची सगळ्यात बहुमूल्य गोष्ट एक प्रकारे जर सांगायचं झालं तर काय आहे? आपका भाग्य बैलेंस नहीं, आणि तुमच्या बँकेमध्ये असलेले पैसे नाही, दुनिया का कोई धन दौलत नहीं, आणि जगाची कुठली धन संपत्ती नाही. आपको प्रभु को देने वाला मूल्यवान बात बोलेगा तो आप अपने आप को देना है। आणि तुमच्यासाठी सगळ्यात बहुमूल्य गोष्ट म्हणजे काय की तुम्ही आपण स्वतःला प्रभूला द्यायचंय. इसे थोड़ा कुछ बात दे करके ओ मैंने प्रभु को दिया, मैं कुछ हूँ, ऐसा सोच करके मत जीवन बिताना। आणि मग त्याच्यातलं थोडंफार देऊन मी प्रभूला काहीतरी दिलं, मी पण काहीतरी आहे, अशा प्रकारे स्वतःची पुशारकी मारू नका. आपको मन में पहले समय में लोग मतलब संगली में आते थे, गरीब लोग आते थे, उन लोग अपना खेती का फल लेकर के आते थे, इसलिए वो उस समय में तो भेंट लेने वाला
बर्तन कुछ छोटा हो थैली वाला भी नहीं, मतलब बड़े बड़े ढोकरी येते. आणि मग जुन्या काळामध्ये ज्या वेळेला शेतकरी लोक आपल्या शेतामध्ये जे काही फळं यायचे ते फळं घेऊन यायचे आणि ते प्रभू करता आणायचे आणि मग त्यावेळेला ते आणणार एक छोट्याशा बॅगेमध्ये पिशवीमध्ये नाही तर मोठ्या मोठ्या टोकरीमध्ये आणायचे. कोई कद्दू लेकर आता आणि कोणी भोपळा घेऊन येतं, मतलब ऐसा सब्जी का उनका जो भी फसल है उसमें से वो लेकर आता. आणि त्यांच्या शेतामध्ये आलेलं जे जे पीक आहे ते घेऊन कोई येतात. फणस लेकर आता, आणि कोणी फणस घेऊन येतं, कोई मुर्गा लेकर आता, आणि कोणी कोंबडी घेऊन येतं, कोई अंडा लेकर आता. आणि कोणी अंडे घेऊन येतं. हाँ ऐसा चीज पूरा टोकरी भर जाता. आणि असं केल्यानंतर ती टोकरी जी आहे ती पूर्ण भरून जाते. तो बरं एक गरीब आदमी था, आणि एक गरीब माणूस होता उसने देखा उसके पास कुछ भी नहीं. आणि त्याने पाहिलं की त्याच्याकडे काहीच नाही वो बहुत गरीब था. आणि तो खूप गरीब होता. उसने क्या किया मालूम? आणि त्याने काय केलं माहितीये, उसने वो टोकरी में बैठा. आणि तो त्या टोकरीमध्ये बसला. खुद को दे दिए. कौन ज्यादा दिया? उसने आणि ज्यादा कोणी जास्त दिया. दिलं, उसी ने वो ज्यादा दिया, वो गरीब व्यक्ति ने. वो गरीब व्यक्ति ने दिया, आणि त्या गरीब व्यक्तीने दिलं क्योंकि उसने अपने आप को प्रभु के लिए दे दिया. कारण त्याने आपल्या स्वतःला प्रभू करता दिलं. ओ हालेलुया. हालेलुया. प्रभु ने वो भंडार में डालने वालों को देख करके प्रभु ने क्या बोला? वो विधवा ने सबसे, अधिक डाला. क्योंकि उसने अपना सब कुछ दिया. आणि त्या भंडारामध्ये जे काय दान लोक देत होते त्याच्यापैकी प्रभूने ते पाहिल्यानंतर प्रभूने काय म्हटलं, त्या विधवेने सगळ्यात जास्त दिलं. कारण काय, तिच्याकडे होतं नव्हतं ते सगळं काही तिने टाकलं. प्रियो, प्रभु की आराधना करने के समय में अब्राहम को प्रभु ने क्लियर बोला, अब्राहम तू जिससे प्रेम करता तेरे एकलौता पुत्र उसी को मेरे लिए देना. आणि अब्रामाला परमेश्वराने एकदम स्पष्ट आज्ञा दिली होती की अब्रामा, ज्याच्यावर तू प्रेम करतो तुझा एकुलता एक पुत्र इसाक याला माझ्या करता तू अर्पण कर. अब देखो प्रियो, ये कितना गहरी बात है ना. आणि बघा ही किती गहन गोष्ट आहे. क्यों 3 दिन को मारा चलने का देरी दिया? आणि 3 दिवस चालण्यासाठी ते एवढा वेळ का लावला? आधा घंटा दूरी में कोई पहाड़ क्यों नहीं दिया? आणि अर्ध्या तास अंतरावर एखादा डोंगर का नाही सांगितलं? विश्वास का फर्क, विश्वासाची पारख, विश्वास का फर्क. विश्वासाची पारख. समय ज्यादा मिलने का नहीं. आणि वेळ जास्त राहिल्यानंतर प्रभु प्लीज आप कुछ भी और मांगो, प्लीज आपने मेरा बुढ़ापा में दिया ना, मेरे को रहने दो ना प्लीज. ऐसा कुछ मानव वाद विवाद करेगा कि नहीं फरका. आणि मग वेळा जास्त आहे तर मग प्रभूला विनंती करतो का, हे प्रभू आता माझ्या या म्हातार वयामध्ये तुम्हाला एकुलता एक मुलगा दिला, त्याला राहू दे ना, दुसरं तू काही पण माग प्रभू, अशी विनंती तो करतो का हे पारखण्याकरता. और हम क्या देखते हैं? आपण काय पाहतो, जैसा प्रभु का आज्ञा मिला आणि जसं देवाची आज्ञा मिळाली तुरंत तैयारी शुरू हो गया. आणि लगेच तयारीला सुरुवात झाली. अर्ली मॉर्निंग निकल गया. आणि भल्या पहाटे तो निघाला. प्रभु का काम करने का उत्साह देखो प्रियो. आणि प्रभूचं काम करण्याकरता अब्रामाचा उत्साह पहा प्रियांनो. आप प्रभु की उपस्थिति में आने के प्रति आपकी तैयारी स्वर्ग देखता है. आणि प्रभूच्या उपस्थितीमध्ये येण्याकरता तुमची तयारी स्वर्ग पाहतो. क्या समझा? काय समजलं? आपको समझ में आ रहा है क्या? लक्षात येत आहे का? सच्चा आराधना जानो. खरी आराधना जाणा प्रेम. आराधना मतलब दाम देते बिना आराधना नहीं. आणि किंमत न देता आराधना नाही. Praise the Lord. तो इसलिए हमें ये बात को परखना है. आणि म्हणूनच आपण या गोष्टीला पारखायचं आहे. है ना. अब्राहम ने विश्वास का शब्द कहा. आणि अब्रामाने विश्वासाचा शब्द बोलला. मैं और मेरा बेटा जा करके परमेश्वर की आराधना करके वापस आएगा. आणि मी माझा मुलगा जाईल आणि देवाची आराधना करून आम्ही दोघं परत वापस येऊ. देखिए क्या विश्वास है. आणि बघा अब्रामाचा विश्वास. क्योंकि प्रभु ने अब्राहम को वायदा दिया है. आणि प्रभूने अब्रामाला अभिवचन दिलंय, तेरा बेटा इसहाक के द्वारा मैं आशीष देगा. आणि तुझा पुत्र इसाक याच्या द्वारे मी तुला आशीर्वादित करेन. इसहाक को प्रभु ने मांगा, मैंने दिया तो भी इसहाक को राख में से निकाल करके वापस मुझको देगा और तुम्हें इसहाक के साथ वापस जाएगा. आणि प्रभूने मला इसाकाला दिला आणि परत प्रभूने त्याला मागितलं तर मी प्रभूला तो अर्पण करेन. कारण का की तो राग जरी झाला तरी सुद्धा प्रभू त्या राखेपासून मला इसाक वापस देईल, म्हणून मी प्रभूला ते अर्पण करेन. विश्वास देखो. विश्वास बघा प्रेरणो. विश्वास कैसे है?
प्रेरणो आपला विश्वास कसा आहे? सच में हमें विश्वास है क्या? खरोखर आपल्याला विश्वास आहे हम का? विश्वासी कहलाने के लायक है क्या? आणि विश्वासू बोलण्याकरता आपण योग्य आहो का? है ना, हम बाइबल में जब देखते हैं ना, आणि बायबल मध्ये जसं आपण पाहतो है ना, विश्वास की मतलब कार्य बहुत बात देखते हैं, आणि विश्वासाच्या कार्याच्या पुष्कळ गोष्टी आपण बायबल मध्ये पाहतो. है ना. मतलब योर्दान को पार करने के लिए जब इस्राएल लोग किनारे में आया तो योशुआ ने बोला, जब याजक संदूक उठाने वाला याजकों का पाप योर्दान नदी में लगेगा, इसका बहना बंद हो जाएगा. आणि संदूक उचलणाऱ्या याजकाचं पाप योर्दान नदीमध्ये ते लागेल आणि मग नदी वाहायला बंद होईल. विश्वास से कहा, आणि विश्वासाने म्हटलं क्यों? का? क्योंकि प्रभु हमारे साथ है. कारण प्रभू आपल्या सोबत आहे. कोई भी प्रतिकूल तेरे सामने खड़ा नहीं हो सकता. आणि कुठलंही प्रतिकूल तुझ्या समोर उभं नाही राहू शकत. आपको मालूम है जब योशुआ किताब 3 अध्याय का 13 से 17 तक का वचनों में, आणि योशुआ त्याचा 3 अध्याय 13 ते 17 वचन. प्रियो, जैसा योशुआ ने कहा आणि जसं योशुआने म्हटलं वैसा हुआ. तसं झालं. उस समय में नदी एकदम बह करके पानी निकलने वाला समय था, आणि त्या वेळेला नदी जी आहे ती जोरात वाहण्याची ती वेळ होती. लेकिन जैसा मतलब संदूक उड़ाने वाला जो मतलब याजकों का पाव पानी पर लगा, आणि जसं संदूक उचलणाऱ्या याजकाचे पाय त्या नदीच्या पाण्याला लागले बहना बंद हो गया. आणि नदी वाहणं बंद झालं. सूखा मार्ग उनके लिए तैयार हो गया. आणि त्यांच्याकरता कोरडा मार्ग तयार झाला. है ना, उसका सिर्फ 17 वचन पढ़. त्याचं फक्त 17 वचन और वाचा. यहोवा की वाचा का संदूक उठाए हुए हाँ. यरदन के बीचों बीच पहुंचकर स्थल पर स्थिर खड़े रहे. हाँ. और सब इस्राएली स्थल पार उतरते रहे. हाँ. अंत में उस सारी जाति के लोग यरदन पार हो गए. मतलब कैसा पार हो गया? आणि कसे ते पार झाले? सूखा जमीन में होकर. आणि कोरड्या जमिनीवर. बहुत बड़ी बात है. खूप मोठी गोष्ट आहे. प्रियो, हम हमें बात को जानना, विश्वास जहां पर है वहां पर प्रभु का महिमा का कार्य है. आणि ज्या ठिकाणी विश्वास आहे त्या ठिकाणी देवाच्या गौरवाचं कार्य आहे. है ना, यरीहो दीवार के चारों तरफ घुमा हुआ इस्राएल के चरित्र आपको मालूम. आणि यरीहोच्या भिंती यरीहो शहराच्या चारी बाजूने फिरलेल्या इस्रायल लोकांचं कार्य आपल्याला ठाऊक आहे. वही योशुआ उसका 6 अध्याय का 12 से 16 वचन. आणि योशुआ त्याचा 6 अध्याय 12 ते 16 वचन. है ना, आप देखिए प्रभु के कहने के अनुसार एक दिन में एक बार ऐसा 6 दिन 6 बार उन लोगों ने उस यरीहो के चारों तरफ घुमा. आणि दिवसातून एकदा आणि असं 6 दिवस म्हणजे ते 6 वेळेला ते यरीहोच्या पूर्ण एक राऊंड मारला. 7वां दिन 7 बार घुमा. आणि 7व्या दिवशी 7 राऊंड मारले. 7वां बार क्या हुआ? आणि 7व्यांदा राऊंड मारल्यानंतर काय झालं? उसका 20 वचन पढ़ना. त्याचं 20 वचन वाचा. तब लोगों ने जय जयकार किया हाँ। और याजक नरसिंगे सूंघते रहे। हाँ। और जब लोगों ने नरसिंगे का शब्द सुना हाँ। तो फिर बड़ी ही ध्वनि से उन्होंने जय जयकार किया। हाँ। तब शहर पनाह नींव से गिर पड़ी हाँ। और लोग अपने अपने सामने से उस नगर में चढ़ गए हाँ। और नगर को ले लिया। हाँ, देखिए एकदम सीधा चलने लायक है, उस दीवार को नीचे दबा दिया प्रभु. आणि एकदम ते सरळ अशा पुढे जातील असं त्या भिंतीला खाली जमिनीत पुरलं. एक दीवार गिर के टूट गया तो उसके ऊपर से चढ़ करके जाएगा तो लोगों का पाप मतलब मुड़ जाने का खतरा है. आणि मग जर ती भिंत पूर्णच्या पूर्ण जमिनीत गेली आणि त्याच्यावरतून जर जायचं म्हटलं तर लोकांचा पाय जो आहे तो मुरगळण्याची भीती आहे. पर जो ऐसा नहीं हुआ. असं नाही झालं. उसको वजन क्या मिला था? त्यांना वचन काय मिळालं उसका होतं? 5 वजन पढ़ना. त्याचं 5 वचन वाचा. 6 का 5. योशुआ 6 अध्याय 5 वचन. हाँ. और वे जब मेढ़ों के सींगों के नरसिंगे देर तक फूटे रहे हाँ. तब सब लोग नरसिंगे का शब्द सुनते ही हाँ. बड़ी ध्वनि से जय जयकार करे। हाँ. तब नगर की शहर पनाह नेव से गिर जाएगी हाँ. और सब लोग अपने अपने सामने चढ़ जाए। बोले का मतलब सीधा जाएगा, मतलब हाँ। मतलब उनको ऊपर नीचे ऐसा तो बात आएगा नहीं. नहीं आएगा। आणि मग ते एकदम सरळ जातील. त्यांना असं खालीवर चढण्याची गरज नाही पडणार. ये बहुत बड़ी बात है. आणि प्रियांनो खूप मोठी गोष्ट आहे. प्रभु का वायदा, प्रभु के लोग
इस जीवन की यात्रा में कैसा जीना चाहिए? आणि प्रभूचे लोक या जीवन प्रवासामध्ये कसं जीवन जगले पाहिजे विश्वास से जीना, आणि विश्वासाने जगायचं विश्वास से जीना आणि विश्वासाने जगायचं बहुत गंभीर बात है। आणि खूप गंभीर गोष्ट आहे मैं आपको बताना चाहता हूँ, मंडली जीवन विश्वास की यात्रा है, ये कभी भूलना नहीं। आणि मंडळी जीवन एक विश्वासाचा प्रवास आहे, याला कधी विसरू नका। आपको मालूम है, जब हबक्कुक दूसरा अध्याय का 4 वचन में हबक्कुक ने ये शब्द कहा, आणि हबक्कुक दुसरा अध्याय त्याच्या 4 वचनामध्ये हबक्कुकने हा शब्द बोलला, मेरा धर्मी जन विश्वास से जीवित रहेगा। माझा नीतिमान विश्वासाने जिवंत राहील। प्रियो, मेरा धर्मी जन विश्वास से जीवित रहेगा। आणि माझा नीतिमान विश्वासाने जिवंत राहील। मेरा ये कोटेशन इसको लेकर के 3 बार नया नियम में लिखा हुआ है। आणि हे घेऊन 3 वेळा नवीन करारामध्ये लिहिलेलं आहे। आपको मालूम है, मार्टिन लूथर का जीवन में मतलब ये बड़ा जागृति लाने वाला एक शब्द है, मेरा धर्मी जन विश्वास से जीवित रहेगा। आणि रोमियो पहला अध्याय का 17 वचन पढ़ करके उन्होंने बहुत बड़ा दुनिया में जागृति लाने का एक प्रभु का हाथ का वेपन बना। आणि मार्टिन लूथर आपल्या जीवनामध्ये खूप मोठी जागृती आणण्याचं एक वचन आहे की जे कारण आहे रोम त्याचा पहिला अध्याय त्याच्या 17 वचनाच्या द्वारे त्याचा प्रकाश मार्टिन लूथरला मिळाला आणि त्या प्रकाशाच्या द्वारे मार्टिन लूथरने जगामध्ये खूप मोठी क्रांती आणली। तो पहला रोमियो का पहला अध्याय का 17 वचन। क्योंकि उसमें परमेश्वर की धार्मिकता विश्वास से हाँ। और विश्वास के लिए प्रकट होती है, हाँ। जैसा लिखा है, हाँ। विश्वास से धर्मी जन जीवित रहेगा। देखा, लिखा है। प्रियो, अब तुम्हारे मन प्रभु यीशु मसीह जब दुनिया में था, हमेशा जो बात कहा लिखा है। आणि प्रभू येशू ख्रिस्त ज्या वेळेला जगामध्ये होता त्या वेळेला नेहमी ती गोष्ट सांगितली, असं लिहिलेलं आहे। हमारे जीवन में कभी भी आना, अब इस वचन को लेकर के ऐसा लिखा है, ये बात को लेकर के प्रभु से जब बात करने के टाइम पर तक हे वचन आप इस्तेमाल करा। आणि मग तुम्ही ज्या वेळेला प्रभूशी सुद्धा बोलता त्या वेळेला सुद्धा अशा प्रकारे बोलायचं आहे की असं वचनामध्ये लिहिलेलं आहे, असं बोलून तुम्ही प्रभूशी बोला। प्रियो, वचन में जो लिखा है वैसा ही होने वाला बात है। आणि प्रियांनो, वचनामध्ये जे लिहिलेलं आहे ते तसंच होणार आहे। यही बात गलातियों 3:11 में लिखा। आणि हीच गोष्ट गलातीकराचं पत्र 3 अध्याय 11 वचनामध्ये लिहिली। ये बातों को इससे पहले भी शायद आपको मालूम सुनाया है, आपको मालूम है, लेकिन फिर भी आपको क्यों बताता हूँ प्रियो, ये वचन आपका दिल में मतलब एक मजबूत रीति में बैठना चाहिए। आणि देवाचं वचन जे हे जे आहे ते एकदम दृढतेने तुमच्या हृदयामध्ये कोरलेलं असलं पाहिजे। ये वचन विश्वास से अगर आपका जीवन में बैठ गया, आपका जीवन में प्रभु महान कार्य करेगा। आणि हे वचन तुमच्या हृदयामध्ये ज्या वेळेला बसून जाईल त्या वेळेला प्रभू तुमच्या जीवनामध्ये महान कार्य करेल। गलातियों 3:11। पर यह बात प्रकट है हाँ। कि व्यवस्था के द्वारा परमेश्वर के यहाँ कोई धर्मी नहीं चलता, हाँ। क्योंकि धर्मी जन हाँ। विश्वास से जीवित रहेगा। देखा, धर्मी जन विश्वास से जीवित रहेगा। आणि नीतिमान विश्वासाद्वारे जगेल। कितना अद्भुत बात है। एवढी अद्भुत गोष्ट आहे। ना वो बात इब्रानियों उसका 10 अध्याय का 38 वचन भी पढ़ी। इब्रिकराचं पत्र 10 ते 38 वचन वाचा। पर मेरा धर्मी जन हाँ। विश्वास से जीवित रहेगा, हाँ। और यदि वह पीछे हट जाए हाँ। तो मेरा मन उससे प्रसन्न न हो। हाँ, देखा, पीछे नहीं हटना भी। आणि मागे नाही हटायचं। प्रभु का धर्मी जन विश्वास में आखिरी तक विश्वास में बना रह करके विश्वास में मरना है। आणि प्रभूचा जो नीतिमान मनुष्य आहे तो विश्वासामध्ये दृढ राहून विश्वासामध्ये जगून विश्वासामध्ये मरायचं आहे। प्रभु में मरने का अर्थ विश्वास में मरना है। आणि प्रभूमध्ये मरणं याचा अर्थ विश्वासामध्ये मरणं आहे। बहुत गंभीर बात है। आणि खूप गंभीर गोष्ट आहे। प्रभु ने हमें दिया हुआ हर एक वचन प्रभु पूरा करेगा। आणि प्रभूने आपल्याला दिलेलं प्रत्येक वचन प्रभू पूर्ण करेल। तो इसमें हमारे जीवन की यात्रा में विश्वास से बात करने का एक स्वभाव अभी से डालो। आणि आपण आपल्या जीवनामध्ये विश्वासाच्या द्वारे बोलण्याचा स्वभाव आतापासूनच टाका। प्रतिकूल आएगा, लेकिन ये प्रतिकूल में मैं नहीं डगमगा हूं, आणि प्रतिकूल येतील पण त्या प्रतिकूलला मी डळमळीत होणार नाही, क्योंकि ये प्रतिकूल से बड़ा मेरे साथ है। आणि या प्रतिकूल पेक्षा जो मोठा आहे तो माझ्या सोबत आहे। अभी एक अनोखा संभव और एक मैं माला पुराने नियम से आपको बताना चाहूंगा। आणि एक अद्भुत असा एक प्रसंग मी जुन्या करारामधून तुम्हाला सांगू इच्छितो। प्रभु का सारे चुने हुए लोग डर गया, घबरा गया वो एक समय। आणि प्रभूचे सर्व निवडलेले लोक भयभीत झालेला तो वेळ। एक विश्वासी
एक विश्वासू और वो एक बालक आणि तो सुद्धा एक बालक इतना बड़ा प्रतिकूल को सामना करने जा रहा है। आणि मोठ्या प्रतिकूलचा तो सामना करायला जात आहे. देखो छोटा हो बड़ा हो थोड़ा हो ज्यादा हो प्रभु को काम करने के लिए कोई मुश्किल नहीं। आणि मग तो लहान असू द्या मोठा असू द्या तो चांगला सामर्थ्य असू द्या किंवा दुर्बल असू द्या प्रभूला कार्य करण्याकरता काही अडखळा नाही. लेकिन वो विश्वास होना चाहिए, आणि तो विश्वासू असला पाहिजे. वो एक गंभीर बात। आणि हे आहे गंभीर गोष्ट. क्योंकि राजा शाऊल ने भी दावीद को देख करके ये लड़का क्या करेगा, तमाशा है ये क्या मजाक कर रहा है, ऐसा उनको देखा। आणि मग ज्या वेळेला राजा शाऊलाने दाविदाला बघितलं त्यावेळेला शाऊलाने विचार केला हा एक बालक आहे, हा काय करू शकतो, एक हा थट्टा करत आहे असं शाऊलाने विचार केला. संभव सब आपको मालूम, आणि संभव तुम्हाला सर्वांना माहित आहे. आखिर उसकी गवाही सुनकर के शाऊल को भी हिम्मत आया। आणि ज्या वेळेला दाविदाने साक्ष दिली त्याची साक्ष ऐकून मग शाऊलाला सुद्धा धैर्य आलं. क्योंकि गवाही में इतना बड़ा तगड़ा गवाही था। आणि मग दाविदाची साक्ष एवढी गंभीर होती. एक सच्चा विश्वासी के जीवन में एक सच्चा गवाही रहता है। आणि एक जो खरा विश्वास आहे त्याच्या जीवनामध्ये एक मोठी साक्ष राहते. आज किसी को गवाही देने के लिए बोलेगा तो मरा हुआ लोग विश्वासी है क्या? अरे विश्वासी के पास पक्का मजबूत गवाही रहता। आणि जो विश्वास आहे त्याच्याकडे एकदम दृढ आणि अटळ अशी साक्ष राहते. सुनने वालों को हिम्मत मिलेगा आणि जे ऐकणार आहे त्यांना धैर्य मिळतं. जितना कमजोर दिल का लोग है वो भी बोलेगा नहीं हम भी अभी सामना करेंगे। आणि मग जे एकदम कमकुवत हृदयाचे लोक आहेत ते सुद्धा म्हणतील की हा आता आम्ही पण सामना करू. अभी आप देखिए गोलियात को दावीद कहने वाला विश्वास का शब्द देखो। आणि गोलियतला दावीद बोलणारा तो विश्वासाचा शब्द ऐका. वो है विश्वासी का शब्द आणि तो आहे विश्वासणाऱ्याचा शब्द. पहले शमूएल 17 अध्याय उसका 45 से 47 वचन। आणि पहिला शामुएल 17 अध्याय 45 ते 47 वचन. दाऊद से कहा हाँ। तू तो तलवार और भाला और शान लिए हुए मेरे पास आता है, हाँ। परंतु मैं सेनाओं के यहोवा के नाम से तेरे पास आता हूँ। ध्यान से सुनना बाइबल खोल करके वो भाग अपने नजर में घूमने दो। अभी दावीद यहाँ पर क्या गवाही दे रहा है प्रियो? आणि या ठिकाणी दावीद काय साक्ष देत आहे प्रियंनो? किसको बोल रहा है? आणि तो कोणाला म्हणत आहे? 40 दिन से पूरे इस परमेश्वर का लोगों को इस्राएल को मतलब ऐसा डरा कर रखने वाला राक्षस गोलियत, उसके सामने दावीद को थोड़ा भी डर नहीं। आप देखो उसका बातों से मार पड़ता रहा। तो क्या रे गुरियात तू किसको चैलेंज कर रहा है? मैं कैसे आ रहा हूं तुमको मालूम है क्या? जिस परमेश्वर के लोगों को तूने ललकारा उस सेनाओं की यहोवा का मैं नाम से आ रहा हूं। क्या शब्द है प्रियो? और वो क्या शब्द है? अभी वो विश्वास का घोषणा आगे आप देखिए। परंतु मैं सेनाओं के यहोवा के नाम से तेरे पास आता हूँ, जो इस्राएली सेना का परमेश्वर है, और उसी को तूने ललकारा है। आज के दिन यहोवा तुझको मेरे हाथ में कर देगा। देखिए विश्वास का शब्द आणि विश्वासाचा शब्द. आज तुझको यहोवा मेरे हाथ में कर देगा. आणि आज तुला यहोवा माझ्या हातामध्ये करेल. ऐसा मतलब बड़ा थकड़ा जानवर को काटने के लिए दूसरा वो पकड़ करके रहता है, मार 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 ऐसा। अभी ये गोलियत पकड़ करके अभी दावीद को बोलेगा दावीद इसका गला काट। मैं पकड़ता है, प्रभु ने पकड़ा तो फिर क्या काटने की दिक्कत है? आणि मग ज्या वेळेला एखादं मोठ्या जनावराला कापायचं असतं त्यावेळेला पुष्कळ लोक लागतात त्याला पकडून ठेवण्याकरता आणि मग त्याला कापावं लागतं. तसं परमेश्वर म्हणतो हे बघा मी दावीदाला एकदम पकडून ठेवलेलं आहे, दावीद आता याचा गळा काप. दावीद क्या बोलता? दावीद काय म्हणतो? आज के दिन में यहोवा तुझको मेरे हाथ में कर देगा. आणि आजच्या दिवसामध्ये यहोवा तुला माझ्या हातामध्ये करेल. मैं तुझको मारूंगा। हाँ देखा मैं तुझको मारने के लिए इसके पास तलवार ही नहीं. आणि आज मी तुला मारेल याला मारण्याकरता दाविदाकडे तलवारच नाही. उसको बकरी को भगाने वाला वो छोटा सा लाठी हाथ में है. आणि मग त्या बकऱ्या चारण्याकरता छोटीशी काठी त्याच्या हातामध्ये आहे. उसे कैसे मारेगा? आणि त्याने तो कस काय मारेल? देखो अब देखो प्रभु का दास विश्वास है, जो तेरे पास है ना तलवार, प्रभु वो भी मेरे को देगा. नहीं समझा? वही तलवार से तेरा ऑर्डर कर दूंगा.
आणि तुझ्याकडे जी तलवार आहे ना प्रभु, ती तलवार मला देईल आणि त्याच तलवारीने मी तुझा गळा कापेल. सिर्फ तुझको नहीं, फक्त तुलाच नाही. आगे और तेरा सिर तेरे धड़ से अलग करूंगा हाँ। और मैं आज के दिन हाँ। फलिस्ती सेना के शव, हाँ। आकाश के पक्षियों हाँ। और पृथ्वी के जीव जंतुओं को देखूंगा। हाँ। तब समस्त पृथ्वी के लोग देखा, समस्त पृथ्वी के लोग जानेंगे क्या जानेगा? इस्राएल में इसराइल में एक दावीद है, ऐसे क्या? परमेश्वर है। इसराइल में एक परमेश्वर है. प्रियो, एक विश्वास के द्वारा ही परमेश्वर कौन है, वो कितना बड़ा है, कितना महान है, वो जान पाएगा. आणि एका विश्वासणाऱ्याच्या द्वारेच खरा परमेश्वर कोण आहे, तो किती सामर्थ्य आहे हे जग जाणू शकेल. आपके द्वारा प्रभु कितनी बार प्रभु अपने नाम महिमा करना चाहा, परंतु आपका डर के कारण प्रभु को शर्माना पड़ा. आणि तुमच्याद्वारे कितीतरी वेळा प्रभू आपलं नाव उंच करायची त्याची इच्छा झाली, पण प्रभूलाच त्या ठिकाणी खाली मान घालण्याची वेळ आली. कितनी बार प्रभु को शर्माया. आणि किती वेळा तुम्ही प्रभूला खाली मान घालण्याची वेळ आणली. इतना टाइम प्रभु का नाम ऊंचा करने के लिए आपको इस्तेमाल करना चाहा, वहां पर सब आपका संदेह, आपका अविश्वास, आपका डर प्रभु का महिमा होने नहीं दिया. आणि मग कितीतरी वेळा प्रभूने आपलं नाव तुमच्याद्वारे उंच करण्याकरता एक संधी निर्माण करून दिली, पण तुमची जी भीती आहे त्या भीतीमुळे काय झालं की देवाचं नाव तुमच्याद्वारे उंच नाही झालं. प्रिय, हमारे जीवन में आने वाले समस्याओं के द्वारा क्या प्रकट होना चाहिए? आखिरी भाग पढ़ना वापस एक बार. दुनिया जानेगा, तब समस्त पृथ्वी के लोग जानेंगे सारे पृथ्वी के लोग जानेगा. कि इस्राएल में एक परमेश्वर है। हाँ. और यह समस्त मंडली जान लेगी हाँ। कि यह वह तलवार या बादल के द्वारा जयवंत नहीं करता, हाँ। इसलिए कि संग्राम तो यहोवा का है हाँ। और वही तुम्हें हमारे हाथ में कर देगा. हालेलुया. कितना अनमोल बात है प्रिय. आणि किती अनमोल गोष्ट आहे. आपका जीवन में आने वाला कोई भी कैसा भी प्रतिकूल क्यों ना हो, आणि तुमच्या जीवनामध्ये येणारं कुठलंही कसंही प्रतिकूल असू द्या, जरूर प्रभु ने ये नहीं बोला कि मला कष्ट नहीं आएगा, तकलीफ नहीं आएगा, प्रतिकूल नहीं आएगा. आएगा. आणि प्रभूने हे नाही म्हटलं की तुमच्या जीवनामध्ये संकट येणार नाही, येतील. परंतु प्रभु ने बोला, प्रभूने म्हटलं मैंने दुनिया को जीत लिया. आणि या जगावर विजय मिळवला. विजय प्रभु आपके साथ है. आणि तो विजय परमेश्वर तुमच्या सोबत आहे. हमारा प्रभु का एक महान खूबी क्या मालूम है? आणि आपल्या प्रभूचं एक महान वैशिष्ट्य काय माहिती का? वो हर क्या है नहीं जानता. आणि पराजय काय त्याला ठाऊक नाही. Praise the Lord. Praise the Lord. अरे प्रभु ये काम करके मुझे विजय देगा करके सोच करके डरने का जरूरत नहीं. आणि हे काम केल्यानंतर मग प्रभू मला पराजय देईल असं तुम्ही विचार करण्याची गरज नाही. हमारा प्रभु कभी हरा नहीं और कभी हारेगा भी नहीं. आपला प्रभू कधी पराजित झाला नाही आणि होणार पण नाही. प्रभु अनुकूल है तो प्रतिकूल कौन? आणि प्रभू जर आपल्या पक्षाचा आहे तर आपला विरोधी कोण? बहुत बड़ी बात है. खूप मोठी गोष्ट आहे. हमें ये बात को जानना होगा आपण या गोष्टीला जाणायचं कि मतलब हमने अब देखिए पुराना नियम का कुछ होगा ही, सब कुछ ज्यादा नहीं, थोड़ा लोगों के द्वारा जिससे प्रभु का ज्यादा महिमा हुआ उनका हमने दृष्टांत पकड़ा. आणि प्रभूच्या जुन्या करारामधले काही भक्त आहेत, त्यांच्या जीवनाच्या द्वारे प्रभूची खूप जास्त गौरव झाला त्यांच्या जीवनाद्वारे. आज आपण थोडं फार पाहिलं. अभी हम नया नियम में प्रवेश करने वाला है. आता आपण नवीन करारामध्ये प्रवेश करणार आहोत. नया नियम के भक्तों के द्वारा प्रभु का कैसा महिमा हुआ. आणि नवीन कराराच्या भक्ताच्या द्वारे प्रभूचा कसा गौरव झाला. प्रयोग मंडली जीवन में आने के बाद में अगर हमारे जीवन से प्रभु का महिमा नहीं होता है तो प्रभु को कितना दुख होगा. आणि मंडळी जीवनामध्ये आल्यानंतर जर आपल्याद्वारे प्रभूचा गौरव नाही होत तर प्रभूला किती दुःख राहील. ना प्रभु अपनी महिमा के लिए हमको ये दुनिया से अलग किया. आणि प्रभूने त्याच्या गौरवाकरता आपल्याला या जगापासून वेगळं केलं. ऐसे 43 के 7:21 आणि यशा त्याचा 43 अध्याय त्याचं 7 वचन आणि 21 वचन. प्रयोग ये बात को जानना, त्यामुळे या गोष्टीला जाणायचंय. आज मेरे द्वारा प्रभु का महिमा हो रहा है कि नहीं. आज माझ्याद्वारे प्रभूचा गौरव होत आहे का नाही. है ना, मैं प्रभु का महिमा को देख पा रहा है कि नहीं. आणि देवाचा गौरव मी पाहू शकत आहे का नाही. जैसा यूहन्ना 11:40 में मार्को को प्रभु ने बोला, यदि तुम विश्वास करोगे तो प्रभु का महिमा देखोगे. आणि जसं योहान 11 अध्याय 40 वचनामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने मार्ताला म्हटलं, जर तू विश्वास ठेवशील तर देवाचा गौरव पाहशील. प्रिय, हम ये वचनों को सचमुच में प्रभु का वचन में आपका विश्वास को मजबूत करने का सामर्थ्य है.
आणि देवाच्या वचनामध्ये तुम्हाला दृढ बनवण्याचं सामर्थ्य आहे ये वचन को आप सच में दिल में अगर बैठाएगा तो आणि वचन खरोखर तुम्ही आपल्या हृदयामध्ये बसवाल तर आप कदम कदम पर प्रभु का महिमा को चख पाएगा। आणि पावली तुम्ही प्रभूचा गौरव अनुभव करू शकाल रोज आप प्रभु को अनुभव कर पाएगा। आणि दररोज प्रभूचा अनुभव करू शकाल चाहिए ना? पाहिजे ना हाँ पक्का चाहिए। निश्चित पाहिजे तो प्रभु का माला महिमा हो। मैं अगले क्लास में आपको नया नियम की विश्वास शूरवीरों का विश्वास का महत्व की बात मैं आपको बताऊंगा। आणि पुढच्या क्लासमध्ये नवीन करारामध्ये जे प्रभूचे शूरवीर प्रभूचे दास आहे त्यांच्या विश्वासाच्या द्वारे प्रभूचा कसा गौरव झाला ते सांगेल। विश्वास का जीवन का अर्थ क्या है? आणि विश्वासाच्या जीवनाचा अर्थ काय आहे? मसीह मुझ में जी रहा है आणि ख्रिस्त माझ्यामध्ये जगत आहे। मसीह मुझ में जी रहा है तो वहां पर हार है क्या? आणि मग ख्रिस्त जर आपल्या जीवनामध्ये जगत आहे तर मग त्या नाही। ठिकाणी पराजय आहे का? कभी नहीं। कधीच नाही। जहां पर मसीह जी रहा है वहां पर हार नहीं। आणि ज्या ठिकाणी ख्रिस्त जगत आहे त्या ठिकाणी पराजय नाही। प्रभु की इच्छा के अंदर हर है ही नहीं। आणि प्रभूच्या इच्छेच्या मध्ये पराजय नाही। Praise the Lord। तो मैं आशा करता हूँ आप जब अगला क्लास में जब आप अटेंड करेगा तो आपको मंडली जीवन में विश्वास का बहुत बड़ा भेद आपको खुल जाएगा। आणि पुढचा क्लास ज्या वेळेला तुम्ही याल त्या वेळेला मंडळी जीवनामध्ये विश्वासाचं खूप मोठं रहस्य तुमच्यासाठी प्रगट होईल। पुराने नियम का भक्तों के द्वारा विश्वासियों के द्वारा प्रभु का कैसा महिमा हुआ आपने अभी थोड़ा सा जाना। आणि जुन्या कराराच्या द्वारे प्रभूच्या नावाचा कसा गौरव झाला हे तुम्ही पाहिलं। अद्भुत बातें भी हुई। एवढं अद्भुत गोष्ट आहे। तो आगे हम और भी इस विषय में और भी गहराई में जाएंगे। आणि पुढे या विषयामध्ये अधिक गहनतेमध्ये आपण तो जाऊ। आपको बहुत आशीष दे। प्रभू आपल्या सर्वांना खूप आशीर्वाद देव। प्रभु को महिमा मिले। प्रभूला गौरव मिळो। आमेन।